या माननीय उपमहापौर महोदय, माननीय आयुक्त साहेब, सभागृह नेते आणि माझ्या सभागृहातील सर्व सदस्य, सभागृह नेत्यांनी या ठिकाणी विषय क्रमांक 14 हा जो विषय सफाई कामगारांना विशेष भत्ता देऊन त्यांची भलावण करण्याचा हा जो प्रस्ताव आणलेला आहे, अशासकीय प्रस्ताव आणलेला आहे. मागच्या सभेमध्ये आदरणीय सागर नाईक साहेब बोलले होते की कामगारांसाठी काय पण, बरोबर. आदरणीय नाईक साहेबांनी स्टेटमेंट दिली होती ज्या वेळेला या ठिकाणी सत्ता स्थापन झाली, त्यावेळेला त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की आपल्याला नवी मुंबई महानगरपालिकेमधील मग हॉस्पिटलमधल्या त्या आया असतील, बाया असतील, वाढवाय असतील, ठोक पगारदार असतील, कंत्राटी कामगार असतील, सफाई कामगार असतील, ह्यांना सर्वांना आपल्याला परमनंट करायचे. आज आपली गाडी परमनंटवरून 7,500 आली. 2015 ते 20च्या दरम्यान माननीय महापौर आपण होतात. दहा ते 15च्या दरम्यान आणि 11 पासून मी ह्या विषयावर सभागृहामध्ये अखंड तांडव करत आलेलो आहे की सफाई कामगारांचा पगार वाढवा, पगार वाढवा, पगार वाढवा. त्यानंतर नाईक साहेबांचे जेव्हा ही स्टेटमेंट आली त्यावेळेला खूप आनंद वाटला की आता कुठेतरी या कंत्राटी कामगारांना सुगीचे दिवस येतील. आज प्रत्येक कामगार गेल्या 25 वर्ष या ठिकाणी काम करतो मॅडम. आज त्यांचं वय कोणाचं 50 वर्ष, 54 वर्ष अशा पद्धतीनं वय झालेलं आहे आणि आज आपण त्यांना 7,500ची भलावण देतो. माझी अशी मागणी आहे की मी नाईक साहेबांनी जो शब्द दिला आहे ह्या कामगारांना, त्यांच्या मताशी मी सहमत आहे. कारण हे पगार वाढवून आज त्यांचा गुजारा होणार नाही. नाईक साहेब, आपल्याकडे इतकी मोठी सत्ता आहे. पंजाब गव्हर्नमेंटने 65,000 लोकांना परमनंट केलं. पंजाब गव्हर्नमेंटने 65,000 लोकांना परमनंट केले. केवढा धाडसी निर्णय. आपण आज या पद्धतीने धाडस दाखवताय सभागृह नेते साहेब, आपण का निर्णय घेऊ शकत नाही? तुम्ही तर म्हटलं की कंत्राटी कामगारांसाठी काय पण, मग काय पण का करत नाही? का त्यांना आपण परमनंटच्या याच्यामध्ये करू शकत नाही? कामगारांची आम्हाला पगार वाढवावा ही मागणीच नाही. एका तरी कामगाराने सांगावं इथे येऊन की आम्ही पगार वाढवण्याची मागणी केलेली आहे म्हणून. त्यांची मागणी ना, मला माहित नाही कोण आहे ते, त्यांची मागणी आम्हाला महापालिकेमध्ये गेली 25 वर्ष आम्ही या ठिकाणी तुमचं आरोग्य सांभाळतोय. महापालिकेला इतकी मोठी मोठी बक्षिसं मिळाली. कुणीतरी काल म्हटलं की सेटिंगमध्ये, आयुक्त साहेब फार दुःख वाटलं, महापालिकेला बक्षिसं जी मिळाली ते आपण कामगारांच्या माध्यमातून स्वच्छता झाली, नवी मुंबईचं आरोग्य चांगलं झालं आणि ह्या दृष्टिकोनातून आपल्याला बक्षिसं मिळत असतात. त्याच्यावरही काल वाच्यता झाली की भारतामध्ये अशा 4 शहरांची निवड झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण 3, 2, 4, 3
अशा पद्धतीने आपल्याला प्राइजेस मिळत असतात आणि ती मिळणारच असं. तर माझी मागणी आहे सर की आपण ह्या कामगारांना, जसं पंजाबनं धाडसी निर्णय घेतला 65,000 लोकांना परमनंट करण्याचं, तर आपण का निर्णय घेऊ शकत नाही? मांडे साहेब, आमची मागणी आहे आपल्याकडं की आपण आमचे जे काय 8,000 कंत्राटी कामगार आहेत, मग त्याच्यामध्ये ठोक पगारदार असतील, साफसफाई वर्कर असतील, मलडीसार STPचे कामगार असतील, पाणी डिपार्टमेंटचे कामगार असतील, ह्या सर्वांना मी आमच्या पक्षातर्फे आपल्याला विनंती करतो की आपण ह्या कामगारांना या तुटपुंज्या 7,500 त्यांचा उदरनिर्वाह होणार नाही आणि त्यामुळं ह्या लोकांना आपण परमनंट करावं अशी शिवसेनेच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीरपणे आपल्याला मागणी आणि विनंती करतो.